जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या मित्रांनो आपल्याला इंस्टाग्रामला देखील फॉलो केली नसेल तर फॉलो करून द्या, आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. से अपने मुकरता नहीं करता नहीं। ओके, तर मित्रांनो जस्ट आपण अलर्ट मशीन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला बिटमार्क शिपेट असे दोन प्रीसेट दिलेले आहेत. ते जस्ट तुम्ही अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला PNG आणि पुढे एक ब्लिंक पिक दिलेले आहेत. ते जस्ट तुम्ही हाईड आहेत ते अनहाईड करा. जस्ट सिम्पली स्टार्टिंगला याच्या प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. फोटो ॲड करायचा. तुम्ही स्वतः देखील फोटो ॲड करू शकता. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. थ्रोटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. पूर्ण असं स्क्रीनवर घ्यायचं आहे आणि या फोटोला 8.18 पाशी येऊन एकदा स्प्लिट करायचं आहे. याला लॉंग प्रेस करून सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. होऊ शकता असं सॉन्गच्या वरती घ्यायचं आहेत आणि या लिरिक्सला पूर्णपणे लास्टला घ्यायचं आहे आणि याला आपण 8.18 पाशी येऊन एकदा स्प्लिट करायचं आहे. काहीसा अशा प्रकारे इथं ब्लिंक इफेक्ट दिसून जाईल. स्टार्ट लिहायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक शेप ॲड करायचा आहे. पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. याला थ्रोटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा. कलर अँड फिलमध्ये जाऊन ग्रेडियंट सिलेक्ट करून ब्लॅक खालीन व्हाईटवरती काहीसा अशा प्रकारे शॅडो क्रिएट करायचा आहे. जस्ट व्हाईटवरती क्लिक करून पूर्णपणे असं ट्रान्सपरंट करायचं आहे आणि याला लॉंग प्रेस करून या PNGच्या वरती घ्यायचं आहे. होऊ शकता काहीसा अशा प्रकारे दिसून जाईल. पूर्णपणे स्टार्टिंगला याचा प्लस आयकॉनवरती क्लिक करून अजून एकदा शेप ॲड करायचा आहे. पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. थ्रोटवरती क्लिक करून स्ट्रेन टू फिल कंपोजिशन एरिया करायचा. याला बॉर्डर अँड स्ट्रोकमध्ये जाऊन स्ट्रोक इनेबल करायचा आहे. स्ट्रोकची साईज 10 ठेवायची आहे आणि कलर व्हाईट करायचा आहे आणि कलर अँड फिलमध्ये जाऊन इथं ह्या ऑप्शनचा क्लिक नन ऑप्शन दाबायचं आहे. त्याच्यावर क्लिक करून बॉर्डर क्रिएट होऊन जाईल. तर सिम्पली मित्रांनो बॅग यायचा आहे. शेक इफेक्ट प्रीसेटमधला 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी करण्यासाठी रेक्टँगलवर क्लिक करा. इफेक्ट्समध्ये जाऊन थ्रोटवरती क्लिक करून कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला आल्यानंतर पहिला फोटो आणि पहिला PNGला हा इफेक्ट पेस्ट करायचा. फर्स्ट फोटो आणि फर्स्ट PNG होऊ शकता काहीसा अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली बॅग यायचा आहे. शेक इफेक्ट प्रीसेटमधला 2nd नंबरचा इफेक्ट कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला आल्याच्यानंतर आता 2nd फोटो आणि 2nd त्याच्या वरचा देखील PNGला हाच इफेक्ट पेस्ट करायचा. बघू शकता तर पेस्ट केलेला आहे आणि वर देखील हा असं पेस्ट करतो. बघू शकता काहीसा अशा प्रकारे दिसून जाईल. तर मित्रांनो व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. या व्हिडिओवर तुम्ही इंस्टा देखील यूट्यूबचे सिम्बॉल घालू शकता. जस्ट शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करा. व्हिडिओचे रेझोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. जस्ट एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.